9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडली आहे। एनडीएचे सीपी राधाकृष्णन विरुद्ध विरोधी पक्षांचे बी सुदर्शन रेड्डी यांच्यात पार पडलेल्या निवडणुकीत राधाकृष्णन यांचा विजय झाला आणि त्यानंतर देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ घेतली। हा झाला ताजा घटनाक्रम, पण याच्या मागे बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत। बघूया रिपोर्ट। I, Chandraviram Ponnusamy Radhakrishnan, do swear in the name of God do swear in the name of God that I will bear true faith and allegiance that I will bear true faith and allegiance to the Constitution of India to the Constitution of India as by law established, as by law established, and that I will faithfully discharge the duty and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. upon which I am about to enter. सीपी राधाकृष्णन देशाचे 17वे उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ घेतली, पण शपथविधी सोहळ्याच्या क्षणापर्यंत उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक अशा घडामोडी घडल्या ज्यांनी लक्ष वेधलं। 21 जुलै 2025 रोजी जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि त्यांच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला। अर्थात त्यांनी राजीनामा का दिला याची अनेक अंगानं त्यावेळी चर्चा झाली। या राजीनाम्याच्या दिवसानंतर आज 53 दिवसांनी म्हणजे शुक्रवारी 53 दिवसांनी जगदीप धनखड हे पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात आले। अर्थात त्यांच्या या उपस्थितीचीही चर्चा झाली। भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापतीही असतात। धनखड यांनी राजीनामा देताना प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचं सांगितलं, पण उपराष्ट्रपती म्हणून किंवा राज्यसभेचे सभापती म्हणून धनखड यांची भूमिका सरकारला पूरक नसल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला, अशाही चर्चा राजकीय वर्तुळात होत्या। धनखड यांच्या राजीनाम्याच्या चर्चा एकीकडे जोर धरत असताना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचं वेळापत्रक आलं। अनेकांची नावं यासाठी चर्चेत आली। बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश ही नावं त्यात आघाडीवर होती। पण भाजपनं पुन्हा एकदा धक्का तंत्राचा वापर करत कुठेही चर्चेत नसलेलं महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं नाव उमेदवार म्हणून जाहीर केलं। विशेष म्हणजे सीपी राधाकृष्णन यांचं नाव समोर येईल असा अंदाज कुणालाही नव्हता। दुसऱ्या बाजूला विरोधकांनी उमेदवार द्यायचा ठरवला आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली। आकड्यांच्या या खेळात सीपी राधाकृष्णन जिंकले, पण या आकड्यांनी एनडीएला उभारी तर विरोधकांना दणका दिला। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये राज्यसभेचे खासदार आणि लोकसभेचे खासदार मतदान करतात। त्यामुळे इतर निवडणुकांमध्ये जसा व्हीप जारी होतो किंवा लागू होतो तसा व्हीप या निवडणुकीत लागू होत नाही। मात्र सर्वसाधारणपणे खासदारांनी आपल्या पक्षानं नेमून दिलेल्या उमेदवाराला मतदान करणं अपेक्षित असतं। मात्र या निवडणुकीमध्ये 15 मतं जी आहेत ती फुटली, असं जी आहे ती चर्चा सुरू झाली। त्यानंतर आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतील खासदारांनी एनडीएतील आपल्या मित्रांना मतदान केलं असं ट्विट करत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी 15 मतं फुटली यावर शिक्कामोर्तब केलं। निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जिंकणार हे निश्चित होतं, पण कोण मजबूत आहे हे सिद्ध करण्याची संधी आकड्यांवरनं होती। त्यामुळे विरोधकांनी सगळे प्रयत्न पणाला लावले आणि आपल्याकडे असलेल्या संख्याबळापेक्षा किमान काही आकडे अधिक मिळावेत, ज्यामुळे विरोधक मजबूत आहेत आणि सरकार विरोधी जनभावना तयार होते असा प्रयत्न विरोधकांचा होता। पण त्यामध्ये ते सपशेल अपयशी ठरले। या उलट सत्ताधाऱ्यांनी चोख नियोजन करत आपल्या पारड्यात असलेल्या मतांपेक्षा काही जास्त मतांची जुळवाजुळव केली। त्यामुळे स्वाभाविकच एनडीए अधिकाधिक मजबूत होतीये यावर शिक्कामोर्तब झालं। विरोधकांनी विनाकारण बडबोलेपण केलं, जास्त बोलले। एनडीएचे मतं आम्ही फोडू म्हणून सांगितलं, पण झालं उलटच। विरोधकांना स्वतःची मतं देखील राखता आली नाहीत, हे या निवडणुकीत स्पष्ट झालेलं आहे। विनाकारण काहीतरी वातावरण तयार करायचं आणि मग तोंडावर पडायचं, अशा प्रकारची अवस्था विरोधकांची आहे। ज्याच्या हातात सत्ता आहे, प्रचंड ताकद आहे, पैसे आहेत, त्यांना फक्त 10 मतं तिकडे तिकडे करता आली आणि ही 10 मतं कोणती असावीत साधारण आम्हाला अंदाज पहिल्यापासून होता।
आम्ही नाराज नाही, आम्ही निराश नाही, आम्ही लढलो आणि 300च्या आकडावरती आम्ही थांबलो. हा आकडा लहान नाही. संसदेत 300 हा विरोधी पक्षाचा आकडा एकत्रित हा लहान नाही. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होऊन निकाल लागला असला तरीही हा निकाल भविष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर जेव्हा नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळी हे सरकार 2 पक्षांच्या टेकूवर उभं आहे असे आरोप सातत्यानं भाजपवर होऊ लागले. या निवडणुकीच्या निमित्तानं भाजपनं विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देत आपल्या ताकदीचा अंदाज तर दिलाच, पण आगामी काळात होत असलेल्या बिहार, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू निवडणुकीसाठी आपली तयारी किती मजबूत आहे हेही दाखवून दिलं. येणाऱ्या काळात विविध राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांना विविध प्रश्नांना, अडचणींना तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे. कारण या विरोधी पक्षांना अस्वस्थ करण्याची आणि त्यांच्या मनामध्ये कुठेतरी अस्वस्थता निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न हा भाजपनं उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यशस्वीरित्या पार पडला. आता असा सुरुंग विधानसभेत लागू नये म्हणून विरोधी पक्ष काय प्रयत्न करणार, तर यशाची घोडदौड कायम राखण्यासाठी भाजप किंवा पर्यायानं एनडीए काय करणार हेही पाहणं औत्सुक्याचं ठरेल. प्रशांत वाघाये, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.